नुसते बारामतीतलेच नाही तर राज्यभरातून अजित पवारांवरती प्रेम करणारे हे सगळे चाहते असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील. आणि असं नाही की फक्त राष्ट्रवादी पक्षातलीच ही लोक आहेत, सगळ्या पक्षातली लोक आहेत किंवा ज्यांचा राजकारणाशी संबंध पण आहे अशी पण अनेक लोक आहेत जे अजित पवारांवरती प्रेम करायचे, अजित पवारांचे चाहते होते. अशी सगळी गर्दी आपल्याला आज बारामतीमध्ये बघायला मिळते. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी ही सगळी लोक एकवटलेली आहेत. ते जे मैदान आहे ते इतकं भरलेलं होतं की म्हणजे थोडीसुद्धा जागा त्या मैदानात आपल्याला बघायला मिळत नव्हती. आणि हेच सगळं प्रेम कमवलं आहे अजित पवारांनी. सगळ्यांचे दादा अशी भावना असायची. प्रत्येकजण दादा म्हटलं की अजित पवार हे एकच नाव आपल्या डोळ्यासमोर यायचं. सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा हीच भावना होती. आणि हे और अभी देखते हैं आगे क्या समर्थकों का जनसैलाब, ऐसे जननेता शायद कम ही है राजनीति जी में। जी जी लाखों लोग हैं। और जब उनकी जब उनका फ्लाइट जब क्रैश हुआ देखे थे कि आपने सब पेपर फैले हुए थे, तो यही दिखलाता है कि दादा अंतिम वक्त तक लोगों के लिए काम करते थे। और उन्हीं का जो वो डिसिप्लिन है वो चल के हमें आगे जाके काम करना है, लोगों की सेवा करना है। महाराष्ट्र शेवटपर्यंत अजित पवार हे काम करत होते. तो जो सगळा ढिगारा होता, ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी सुद्धा कागदांचे काही कप्पे सापडले. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या हातात फाईल होती. दादांसाठी राखी घेऊन आली मी. कुठून आलाय ताई? मी काठेवाडीतून आली. दादांसाठी राखी घेऊन आली. राखी दादांना बांधायला भेटली ना आजपासून, म्हणून मी राखी घेऊन आली रे. दादा कुमार झाला. दादा आमच्या सगळ्या बहिणींसाठी तुम्ही आपण दृश्यांमध्ये बघतोय शरद पवार आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणून आता ते निघताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. अतिशय कठीण असा प्रसंग पवार कुटुंबियांसाठी. शरद पवारांना वयाच्या या टप्प्यावर या सगळ्या गोष्टी बघणं हे अतिशय कठीण आहे. कुटुंबातील एक जवळची व्यक्ती, आपला पुतण्या, आज अनंतात विलीन होतोय आणि ते सगळं त्यांना त्यांच्या डोळ्यांनी बघावं लागलं.